आज म्हणजे भाकरीसोबत खाण्यासाठी ती चटपटीत अशी कैरीची चटणी. त्यासाठी एखादी कैरी घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायची, त्याच्यावरचा जो भाग असतो तो काढायचा आणि त्यानंतर याचे तुकडे करायचे. आता तुकडे केल्यानंतर त्याच्यामध्ये जी कोय असेल ना, ती अगदी काढून टाकायची. तसं तरी कोय बघा अगदी पातळशी आहे, कारण का ही जी कैरी आहे अगदी कोवळी आहे. तुकडे केले, आता एखादं मिक्सरचं भांडं किंवा तुम्ही खलबत्ता असेल तर त्याच्यातही करू शकता. त्यात कैरी घालायची, कैरी घातल्यानंतर हिरव्या मिरच्या 2, त्याचबरोबर लसणाच्या पाकळ्या 7-8 घालायच्या. तसंच घालायचं आपल्याला 1च चमचा असं खोबरं आणि नंतर कोथिंबीर. मी इथे थोडंसं गूळ घातलं आहे, साखर घाला किंवा गोळी घालू शकता. काळं मीठ घालायचं आणि नॉर्मल आपलं सफेद मीठ असं ते घाला आणि वाटून घ्यायची. आणि बघा अगदी मस्त अशी चटणी रेडी झाली आणि त्याच्यावर फोडणी द्या फक्त राई आणि जिऱ्याची. अशा पद्धतीची चटणी खायला अगदी भाकरीसोबत, चपातीसोबत, पराठ्यासोबत कशावरही खाऊ शकता. अगदी मस्त चटपटीत बनली. करून बघा. रेसिपी जर आवडली तर मात्र लाईक करायचं.